अमितराज, तुमचं स्वागत. हर्षवर्धन, नमस्कार. नमस्कार, तुमचंही स्वागत. तुमच्याशी बोलायचं आहे कारण गाण्याविषयी, संगीताविषयी आम्हाला ऐकायला मिळालं. मला आधी बालपणाविषयी. बोरिवलीमध्ये जन्म झालो आणि तिथेच मग सगळं शिक्षणही तिकडेच, पहिली ते 10वी सगळंच. आणि कॉलेज पाटकर कॉलेज गोरेगावचं, आणि त्यानंतर मग इंजिनिअरिंग बघूबाई. पण म्युझिकची आवड होती का? म्युझिकची आवड आधीपासून होती, पण म्युझिक डायरेक्टर होईन असं वाटलं नव्हतं. कारण शिकत होतो आधीपासून. पंडित अभ्यंकर होते, त्यांच्याकडे शिकत होतो. मग विनोद भट म्हणून होते माझे गुरु, त्यांच्याकडे शिकत होतो. कभी तो नजर मिलाव जो अल्बम होता तर तो पूर्ण माझ्या डोळ्यासमोर घडताना बघितला आहे. तर पण कधी असं ह्या क्षेत्रात ॲज अ करिअर करीन कधी वाटलं नव्हतं. जॉब घरून प्रोत्साहन होतं? जराही नव्हतं. कारण आई वडील दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट आणि एकुलता एक मुलगा. त्यामुळे असं होतं की हां, आजूबाजूला जी मुलं इंजिनिअरिंग करते, हा इंजिनिअरिंग करतो, तो इंजिनिअरिंग करतो, तू पण इंजिनिअरिंगच करायचं, ते असं सगळं होतं. मी असं म्हणेन, एक किस्सा आहे, मी सांगू का? सांग. कारण माझी आई पासपोर्ट ऑफिसमध्ये होती आणि दादा तिकडे पासपोर्टसाठी त्या निमित्ताने गेलेले. आणि त्यावेळी माझं काहीच इनफॅक्ट करिअर घडत नव्हतं, काहीच होत नव्हतं इनफॅक्ट. आणि घरून तसा सपोर्ट नव्हता. पण ज्या दिवशी आदेशदादा भेटला माझ्या आईला आणि तेव्हा आईशी बोलणं झालं आणि आई बोलली तोही काहीतरी म्युझिकचं करतो असं काहीतरी सांगितलं. तर ते आईला फक्त दादा एकच बोलला की त्याला तुम्ही सपोर्ट करा, आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्कीच काही ना काहीतरी त्याचं घडेल. आणि त्या दिवशी मी खरं सांगतो, थँक्यू, तू खरं त्या दिवशी सांगितलंस. नाही, मला आता तुला सांगू का की बरेच वर्ष कोण तो मुलगा हे मी शोधत होतो. कारण ना पासपोर्ट ऑफिसमध्ये कधी ना कधी जाता येतं. आणि जेव्हा जायचो तेव्हा ना मी पासपोर्टमध्ये मला कोणतरी म्युझिकमधलं आहे त्याची आई भेटली होती, जिने माझ्या पासपोर्टवर सही केली होती तेव्हा. आणि त्याने मला सांगितलेलं की कोणतरी मुलगा, त्या मुलाचं काय झालं हे मी नेहमी आठवायचो. थँक्यू, तो मुलगा आज मिळाला मला. कारण मालाडच्या ऑफिसमध्ये होती आई, बरोबर? करेक्ट. बघितलं, असे योग असतात. आणि तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की कारण शासकीय सेवेत असलेली जी मंडळी आहेत त्यांना आपल्या मुलाने नोकरी करावी, आणि इंजिनिअरिंग करत होता, त्यामुळे त्यांना ते टेन्शन होतं की मुलगा इंजिनिअरिंग करतोय, त्यातूनही त्याला या क्षेत्रात म्युझिक करायचं आहे, धडपड करायची आहे, तर काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे? माझं म्हणणं एवढंच होतं की ज्याच्याकडे जे म्हणजे जसं जे तुझ्या बाबतीत झालं किंवा सगळ्यांच्याच बाबतीत, शाळेतल्या गुणांपेक्षा त्याच्यातल्या गुणांवरती विश्वास ठेवला ना की आयुष्याच्या गणितामध्ये जास्त गुण मिळतात असं मला वाटतं. आणि तेच वाक्य कदाचित तेव्हा येऊन गेलं. पण मला आता खूप आनंद झाला की बरं झालं तेव्हा पासपोर्ट काढायला गेलो होतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई
मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.